हे काय झालं ग साक्षी? आई तू का विचार करतेस एवढा श्रावणीने सांगितलेल्या बातमीचा? देव, काय झालं? का दोघी एवढ्या टेन्शन मध्ये आहात? देव, आम्ही ऐकलंय ते खरं आहे का? कशाबद्दल बोलतेस आई? विक्रमादित्यनं तुझ्याशी लग्न करायला नकार दिलाय, हे खरं आहे? केवळ बदला घेण्यासाठी त्यानं हे नाटक केलं, हे खरं आहे? आजपर्यंत ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, हे खरं आहे? देव आता तूच सांग आईला, हे सगळं खोटं आहे. सांग आईला, तुझं आणि विक्रमचं लग्न होणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे? कुणी सांगितलं हे जाणून घेण्यापेक्षा हे खरं आहे का हे सांग. देव, आम्हाला हे श्रावणीने सांगितलं आणि तिला कोणी सांगितलं माहितीये? विक्रमने, असं तिचं म्हणणं आहे. देव, आई, अगं आम्ही फक्त थोड्या वेळासाठी वेगळे झालोय. विक्रम रागवलाय माझ्यावर, पण याचा अर्थ असा नाही की आमचं नातंच उरलं नाही. देव ग, काय बोलतेस तू हे? आई, मी जे काही सांगतेय ते जरा शांतपणे ऐक. आई, विक्रम खूप श्रीमंतीत वाढलाय. नकार ऐकण्याची सवयच नाहीये त्याला. शाळेत जे प्रकरण झालं त्याचा राग त्याच्या मनात आजही आहे आणि म्हणूनच दादूंबरोबरचा वाद झाल्यावर त्यांनी बदला घ्यायचं ठरवलं. आधी त्यांनी माझा विश्वास जिंकला. मी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम केलं, म्हणून त्याला हे नाटक करणं आणखीनच सोपं गेलं. माझ्या सुखासाठी तू सुद्धा मोठ्या मनाने त्याला जावई म्हणून स्वीकारलंस, म्हणूनच बदला घेणं त्याला सहज शक्य झालं. हे बघ आई, बदला घेण्याच्या वाईट विचारामुळे हे सगळं झालं, पण आई मी मात्र मनापासून त्याच्यावर प्रेम केलंय आणि हे मी कधीच विसरणार नाही. अगं, एवढं सगळं घडल्यावरही तू विक्रम बरोबरच लग्न होणार आहे असं म्हणत होती? आई, तूच म्हणतेस ना, मनापासून केलेल्या प्रेमाचा कधीच पराभव होत नाही. मग विक्रमच्या बाबतीत माझा पराभव कसा होईल? वाह, छान पांघरून घालतेस आपल्या चुकांवर. एवढं सगळं रामायण घडलं, तुला काहीच नाही वाटत? काय तर म्हणे, खऱ्या प्रेमाचा कधी पराभव होत नाही. इथे बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नाही आम्हाला, आणि वर तोंड करून तुला बोलायला लाज नाही वाटत? तरी यापूर्वी हिला मी खूप वेळा विचारलं होतं, पण मला अजिबात कळून दिलं नाही. विक्रम माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, त्यानेच मला सगळं सांगितलं. देव, तू आमच्याशी असं हे खोटं का वागलीस ग? देव, हवं तर आपण दोघी म्हणून विक्रमशी बोलू. त्याला विचारूया आपण की काय प्रॉब्लेम आहे, तू नक्की काहीतरी मार्ग निघेल. हे बघ साक्षी, एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही झालं नाहीये. आई, खरंच काळजी करू नकोस. ज्या विश्वासानं तू विक्रमला आपला जावई मानलायस ना, त्याच विश्वासानं आज मी तुला सांगते, माझं लग्न विक्रम बरोबरच होणार. देव, तुला मला हे एकदाही सांगावं असं नाही वाटलं? साक्षी, अगं पण हे कसं शक्य आहे?
कालपर्यंत आपण तिच्या तोंडून विक्रमादित्यबद्दल वेगळ्याच गोष्टी ऐकत होतो. किती उत्साहाने आपण लग्नाची तयारी करत होतो. कारण देव आपल्याला जे सांगत होती तेच आपण खरं समजून चालत होतो काका. नाही पण साक्षी, श्रावणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. कारण तिच्या मनात विक्रमादित्यबद्दल काय चालू होतं याची मला पूर्ण कल्पना आहे. काका हे बघ, विक्रम आणि देवमध्ये भांडण झालंय हे श्रावणीने आपल्याला येऊन सांगितलं म्हणून तू तिला दोष देऊ नकोस. उलट तिने आपल्याला सांगितलं म्हणून आपल्याला खरा प्रकार कळला तरी देवने आपल्यापासून हे सगळं लपवून ठेवलं होतं ना. पण तिनं आपल्यापासून हे सगळं का लपवून ठेवलं होतं? बरं, आता आपल्याला हे माहिती आहे हे देवला कळलंय. हो, त्यांच्यात भांडण झालंय हे तिनेही मान्य केलंय. पण तरीही काका ती विक्रम बरोबरच लग्न करणार आहे हेही ती विसरत नाही. साक्षी, मला देवची काळजी वाटायला लागली. ती जर का अशीच वागत राहिली ना तर तिला वेड लागेल असंच म्हणायचं ना तुला. काका ती विक्रमच्या प्रेमात ऑलरेडी वेडी झाली आणि यातून तिला बाहेर काढण्याचा फक्त एकच मार्ग, तो म्हणजे विक्रमचं आणि तिचं लग्न. पण मला नाही वाटत ते शक्य होईल. का शक्य नाही? कारण काका विक्रमने लग्नाला नकार दिलाय. नकार दिला असेल, त्यांच्यात भांडण झालं म्हणून नकार दिलाही असेल, पण एखादा माणूस एखादी गोष्ट कायम मनात धरून बसत नाही ना. काका इथेच तर तुझं चुकतंय. देव सारखंच विक्रमने तिच्यावर मनापासून प्रेम केलं असतं ना तर प्रश्नच नव्हता. पण त्याने केवळ बदला घेण्यासाठी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं ना. साक्षी, मला असं वाटतंय की आपण एक प्रयत्न करून बघायलाच हवा. कसला? आपण सरळ जाऊन विक्रमादित्यशी या प्रकरणाबद्दल बोलायचं. काका प्रयत्न करायला हरकत नाही, पण साक्षी, आता कसलीही शंका काढू नको. मी ठरवलंय, मी जाऊन विक्रमादित्यशी या प्रकरणावर बोलणार. तुला माझ्या बरोबर यायचंय की नाही तू ठरव. काका तू जर जायचं ठरवलंच असेल तर मी यायला तयार आहे. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे. हॅलो भैया साहेब, देवयानी बोलते. आता आमच्याकडून काय हवंय तुला? आता तुमच्याकडे काहीच नाहीये जे तुम्ही मला देऊ शकता. भैया साहेब, मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि विक्रमला नाकारून ते मी पाळलं सुद्धा होतं. शेवटी तुम्हीच मला ते वचन मागे घ्यायला भाग पाडलं. तुमच्या भावाचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. तो माझ्याशिवाय जगूच शकणार नाही असंही तुम्ही म्हणाला होता, आठवतंय? हे सगळं खोटं होतं ना? देवयानी, तुझ्या बरोबर फोनवर बोलण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. भैया साहेब, तुम्हाला वेळ काढावा लागेल. असं काय केलं आदित्यराजेने? हेच सांगायला मी फोन केलाय तुम्हाला. विक्रम ज्या पद्धतीने माझ्याशी वागलाय त्याला तुमचीही साथ आहे हे मला माहिती आहे. तुम्ही दोघं मिळून माझं प्रेम खोटं ठरवायचा प्रयत्न करताय, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवयानी हे कधीच होऊ देणार नाही. माझं प्रेम खोटं कधीच नव्हतं आणि विक्रमलाही हे स्वीकारावंच लागेल. देवयानी, भैयासाहेब, तुम्ही खूप श्रीमंत आहात, ताकदवान आहात आणि दुर्दैवीही आहात. कारण मनापासून केलेल्या प्रेमाची ताकद तुम्हाला माहित नाहीये. मला वाटतं विक्रमादित्याने तुला सोडल्यापासून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, तुझ्या दादूंसारखा. एनिवे, आमच्याकडून तुला पूर्ण सहानुभूती आहे. सहानुभूतीची मला नाही, तुम्हाला गरज आहे. खंडू, जनी, तुकाराम, कुठे गेले सगळे? ताबडतोब विक्रमादित्यांच्या महालात ज्यूस घेऊन जायची व्यवस्था करा. आणि हो, कुणीतरी रणवीर राजेंना, आय मीन भैया साहेबांना जाऊन सांगा त्यांची इम्पोर्टेड स्पोर्ट्स कार आज आम्ही किटी पार्टीला घेऊन जाणार आहोत. साईमा, आपण स्वतः इथे आलात? निरोप पाठवला असता तर आम्ही आलो असतो. नमस्कार कर. मॉम, घाबरतेस काय? कशी वाटली माझी ऍक्टिंग? म्हणजे थोड्या वेळापुरतं तुला वाटलं ना की मी
राजेश शिर्केंची सून आहे. थोड्या वेळासाठी? अगं तुझी आणि विक्रमची भेट झाली ना तेव्हापासूनच मी तुला राज शिर्केंची सून म्हणूनच समजत आले. येस, आय नो दॅट. आणि म्हणूनच देवयानीचा पत्ता कट झाल्यापासून मी पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली आहे. आता बघते ना राजेश शिर्केंची सून होण्यापासून मला कोण अडवतं ते. राहू, एवढं सगळं घडल्यावरही ती काकूबाई विक्रमला सहजासहजी विसरेल असं नाही वाटत मला. हा, आता मी माझ्या पद्धतीने तिला विसरण्यासाठी भाग पाडेन ही गोष्ट वेगळीच. अरे रणवीर राजे, आपण आलात? काय हवंय आपणास? यावं यावं. हे काय चाललंय? श्रावू, कसं वागावं कसं बोलावं याची थोडी तरी अक्कल शिल्लक राहिले का? अहो, देवयानीचं लग्न झाल्यावर ती तिकडे कशी वागेल याची ऍक्टिंग करत होती ती. हो ना श्रावू? शेवटी तिलाही तिच्या बहिणीचं कौतुक वाटणारच ना. जसं काही दिवसांपूर्वी देवयानी बद्दल तुला वाटलं होतं तसं. राहू, देवयानीच्या बाबतीत जे काही घडलं ना त्याच्यावरून तू शहाणी झाली असशील असं मला वाटलं होतं. पण या सगळ्या प्रकरणाकडे एक धडा म्हणून न बघता जर का एक संधी म्हणून तू बघणार असशील ना तर विक्रमादित्य देवयानीशी जे वागलाय ते तुझ्याशी वागू शकतो हे विसरू नकोस. यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. आम्हाला विचाराल तर या समध्याचा फायदा उठवला पाहिजे. कायदा तो कसा काय? विक्रमराजेंचं देवयानी संघ लगीन लावून द्या. विक्रम ज्या पद्धतीने माझ्याशी वागलाय त्याला तुमचीही साथ आहे हे मला माहिती आहे. तुम्ही दोघं मिळून माझं प्रेम खोटं ठरवायचा प्रयत्न करताय, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवयानी हे कधीच होऊ देणार नाही. असं प्रेम खोटं कधीच नव्हतं आणि विक्रमलाही हे स्वीकारावंच लागेल. वडील भाऊ म्हणून तुम्ही आणि आई म्हणून साईमांनी विक्रम भाऊजींना समजवण्याऐवजी नेहमी त्या देवयानीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात साथ दिलीत त्यांची. बीवी देशमुख हे नाव आज बी लय मानानं घेतलं जातं, विसरू नका. भैयासाहेब, तुम्ही खूप श्रीमंत आहात, ताकदवान आहात आणि दुर्दैवीही आहात. कारण मनापासून केलेल्या प्रेमाची ताकद तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही राजघराण्याची सून व्हायचं स्वप्न पाहिलं, ते पुरं होऊ शकलं नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. पण हे स्वप्नच पाहणं चुकीचं होतं असं नाही तुम्हाला वाटत? तरीही आम्हाला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि भविष्यात तुला चांगला साथीदार मिळो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो. देवयानी कधीच आमची प्रेयसी नव्हती. ती होती फक्त आमची शिकार. आणि आमच्या या शिकारीला आम्ही आमच्या मार्गातनं बाजूला केलं तर आमच्या अनेक अडचणी दूर झाल्या असत्या. भैयासाहेब, हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यापासून आम्ही फक्त याचेच डावपेच आखत होतो. प्रत्येक लढाईची एक भाषा असते आणि आमच्या या लढाईसाठी आम्ही भाषा वापरली ती प्रेमाची. फक्त तुम्ही निवडून येऊन भागणार नाही हो.
तुमच्या संस्थानातले समदे उमेदवार निवडून यायला पाहिजेत. पण मंगलाताई, लगोलग विक्रमराजेंशी बोला, नाहीतर तुमचा राजीनामा घेऊन यायची जबाबदारी पण हायकमांडनं आमच्यावरच सोपवली आहे. रणवी, तुम्ही काय आला तिकडे? तुलाच भेटायला आलो. खरं तर काकाला तुझ्याशी बोलायचं होतं. तुम्हा देशमुख कुटुंबियांना आम्हाला त्रास दिल्याशिवाय करमत नाही का? ती तुमची देवयानी एक दिवस आमचा पिछा सोडत नाही. आता तिला जमत नाही म्हणून तिने तुम्हाला आता या कामगिरीवर पाठवलेलं दिसतंय. आम्हाला काय म्हणायचंय ते नीट ऐकून घेतलं तर बरं होईल. बोला. हे बघा विक्रमादित्य, तुमचं आणि देवयानीचं नक्की कशावरून भांडण झालंय हे आम्हाला माहिती नाहीये. माहित नाही? माहित नाही म्हणजे काय? तुमच्या लाडक्या पुतणीने तुम्हाला सांगितलं दिसत नाही? सांगितलं ना, तू स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलंस. सगळं कळलंय आम्हाला. साक्षी प्लीज तू गप्पा राहा, मी बोलतोय ना. हे बघा, शाळेच्या इमारतीवरून ह्या वादाला सुरुवात झाली. त्यात माझ्या बाबांचा काही दोष नसताना त्यांना तुरुंगात जावं लागलं. तेव्हापासूनच्या आजारपणातून ते अजूनही बरे झालेले नाहीयेत हे तुम्हालाही माहिती आहे. या भांडणाची शिक्षा म्हणून देवयानीला नोकरीवरूनही कमी केलं गेलं. हे एवढं सगळं घडल्यावर खरं तर हा विषय इथेच थांबायला हवा होता. तरी त्या पुढे जाऊन तू देवशी प्रेमाचं नाटक केलंस. काय गरज होती तुला असं वागायची? एक मिनिट. आम्ही तुला बोलायची संधी दिली याचा अर्थ वाटेल ते बोलायचं नाही. तोंड बंद ठेवायचं. आता तुम्ही बोला आणि मुद्द्याचं तेवढं बोला. हे बघा, नात्यानं जरी मी तिचा काका असलो तरी ती मला श्रावणीपेक्षा वेगळी नाही. सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून वागणारी एक अतिशय गुणी मुलगी आहे ती. तिने राजेश शिर्केंच्या वैभवावर किंवा तुमच्या राजेश शिर्के असण्यावर प्रेम नाही केलेलं. तिने तुमच्यातल्या चांगल्या माणसावर प्रेम केलंय. म्हणूनच एवढं सगळं घडल्यावरही तुम्ही केलेला तिचा अपमान तिने आम्हाला सांगितला नाहीये. तिला खात्री आहे की तिचं तुमच्याशीच लग्न होणार आहे. आणि ते तसं नाही झालं तर ती वेडी होईल. म्हणूनच म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आम्ही तिच्याशी लग्न करावं. काका, तुम्ही तुमच्या देवयानीपेक्षा खूप भोळे आहात. पण आवडलं आम्हाला. आवडलं. त्या देवयानीची तडफड तुमच्या डोळ्यात बघायला आम्हाला खूप आवडलं. खरं तर हेच आम्हाला अनुभवायचं होतं. खुश होत आम्ही आज. भयंकर खुश होत. जा जा तुम्ही. आवाज चढवायचा नाही आमच्या समोर. त्यापेक्षा तुझ्या बहिणीला सांभाळ. आउट.